यांना छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार 2026 प्रदान। बेळगाव येथे भव्य पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न। चंदगड तालुक्यातील चिंचणे येथील ज्येष्ठ सामाजिक, पर्यावरणप्रेमी व साहित्यिक कार्यकर्ते पांडुरंग रामा देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला। त्यांच्या 4 दशकाहून अधिकच्या काळाच्या सामाजिक, पर्यावरणीय व साहित्यिक योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार डॉक्टर सुरेश DS राठोड फाउंडेशन, सर्किट वेंचर फाउंडेशन, शांतिदूत परिवार, विशेष कार्यकारी अधिकारी, न्याय हक्क जनजागृती फेडरेशन व इंडियन पोलीस मित्र भारत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला। सदर भव्य पुरस्कार सोहळा दिनांक 16 मे 2026 रोजी कर्नाटक राज्यातील बेळगाव मुक्तिमठ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी राष्ट्रीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। देशभरातील नामांकित कवी, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। पांडुरंग देशमुख यांनी गेल्या 40 वर्षांहून अधिकचा काळ समाजसेवा करत अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवले आहेत। साक्षरता अभियानांतर्गत 40 पेक्षा अधिक निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्याचे कार्य त्यांनी केले। पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, जनजागृती मोहिमा तसेच निर्माल्य संकलन यांसारखे उपक्रमही सातत्याने राबवले। अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी अनेक गावांमध्ये जाऊन भोंदू व ढोंगी बाबांच्या फसवणुकीविरोधात जनजागृती केली असून 350हून अधिक प्रात्यक्षिकांसह व्याख्याने दिली आहेत। तसेच 5000 पेक्षा अधिक सर्पांना जीवनदान देत वनजीवन संरक्षणाचे उल्लेखनीय कार्यही त्यांनी केले। गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, आर्थिक मदत, पल्स पोलिओ मोहिमेत सक्रिय सहभाग, महिलांचे जट्टा निर्मूलन, स्वच्छता अभियान तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबवून त्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य सातत्याने केले। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुरेश राठोड, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठल जाधव तसेच विश्वस्त डॉक्टर गुंडोपंत सुतार यांच्या निवड समितीने देशमुख यांच्या कार्याची दखल घेत हा त्यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला आहे। त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या पुढील सामाजिक, साहित्यिक व पर्यावरणीय कार्याला नवी प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। नेहमी सामाजिक बांधिलकी शिकवून समाजासाठी अहोरात्र झटत असतो। निसर्गाच्या सान्निध्यात राहत असतो। माझ्या घराशेजारी 100-125 झाडं आणि घरात गळा घालून अनेकाने गुन्हा गोविंदाने नांदतात। त्या झाडांच्यावरती अनेक पक्षी घरटी बांधतात, मधाची पोळी येतात आणि स्वतः झाडं उन्हाची सावली झेलतात, हे सावरून करतात आणि आपल्याला सावली देत असतात। त्यामुळे मी निसर्गावरती जास्तीत लिखाण करत असतो। माझ्याजवळ 60 लेख प्रकाशित झालेले आहेत। 15 बाबांचा मी पर्दाफाश केलेला आहे दाभोळकरांच्या सान्निध्यात राहून। 22 महाराजांचं मी जटा निर्माण केलेला आहे। 500 सर्पांना जीवदान दिलेलं आहे। जगा आणि जगुल्या हा निसर्गाचा नियम आहे। गणपती निर्माल्यावरील कोल्हापुरात आम्ही हा प्रकल्प राबवलेला आहे। दान विसर्जित केले, दान गोळा करू, ज्या ठिकाणी आपण पाणी पीत नसतो त्या ठिकाणी ते विसर्जित केलेले आहे। त्यानंतर तिथं जे निर्माल्य गोळा केलेलं आहे आणि त्या निर्माल्यापासून खताची निर्मिती करून शेतकऱ्यांना आपण दिलेलं आहे। जसं रक्तदान, नेत्रदान असतं त्याचप्रमाणे आम्ही रक्षादानचा कुठेही तिथं बांधायला लावला। कारण नदीमध्ये पाण्यात आपण राख टाकल्यानंतर पाणी दूषित होतं आणि ते पाणी म्हणजे जीवन आहे आणि ते पाणी दूषित होणे याच्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करणे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। धन्यवाद। अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला। संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295।